शिवसेने पक्षातर्फे मला उमेदवारी देण्यात आलेली आहे। मागील 22 वर्षापासून शिवसेनेत काम करतो आणि सातत्यानं लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा चेहरा म्हणून मध्ये माझा परिचय आहे। एका फोनावर एका हाकेवर धावून जाणारा कार्यकर्ता असा माझा परिचय आहे। या सगळ्या बाबीमुळे या क्षेत्राचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय नामदार आशिषजी जयस्वाल साहेबांनी मला शिवसेना पक्षाची उमेदवारी दिलेली आहे। तुम्ही याआधी वार्ड मेंबर होते आणि आताही तुम्ही या नगराध्यक्ष पदासाठी आहे। कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही आता? विकास हा एकमात्र माझा मुद्दा आहे। विकासावरच शिवसेना ही निवडणूक लढणार आहे। आज जर बघितलं तर रामटेक शहरामध्ये नामदार आशिषजी जयस्वाल मार्फत रामटेक शहराच्या सर्वांगीण विकासाचे धोरण सुरू आहे। रामटेक शहरातला नेहरू ग्राउंडचा विषय जर बघितला तर जवळपास त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। त्या नेहरू ग्राउंड करता जवळपास 15.5 करोड रुपये साहेबांमार्फत मंजूर होऊन ते काम अंतिम टप्प्यात आहे। राखी तलावाचं एक 12.5 करोड रुपयाचं काम आहे, ते टेंडर होऊन सनी ते सुद्धा अंतिम टप्प्यात असून त्याच्या वर्क ऑर्डर झालं असून त्याही कामाची सुरुवात होऊन सनी राखी तलावाचा परिसराचा एक काम हे जवळपास सुरू आहे। तिथे लोकांना 90 अँगलमध्ये जाता येत नव्हतं, पण आता हे काम पूर्णत्वास झाले तर लोकांना 90 अँगलच्या माध्यमातून तिथं वाटचाल करता येईल अशा प्रकारचा एक सुंदर परिसर हा राखी तलावाचा विकसित होत आहे। गडमंदिरच्या लाइटिंगचं एक खूप मोठं काम झालेलं आहे। जर रात्री तुम्ही कधी रामटेकच्या गडमंदिरचा जर विचार केला तर रामटेकचा गडमंदिर हा प्रकाशाच्या झोकात झळकलेला आपल्या सगळ्याला दिसतोय। त्याचबरोबर जर तुम्ही इथला विचार जर केला का रामटेक चौकाच्या सौंदर्यीकरणाचा जर विचार केला, जवळपास 5 करोड रुपयाचे काम हे रामटेक शहराच्या चौकाच्या सौंदर्यीकरणाचं झालेलं आहे। बसस्टॉप पासून येत असताना प्रभू श्री रामचंद्राचे एक खूप सुंदर असं म्युरल उभं झालेलं आहे। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आंबेडकर चौकात येईल तिथे संविधानाचं एक फार सुंदर असं मॉन्युमेंट उभं झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इकडं संताजी चौकात जर याल शनिवारीवर तर तिथे एक सुंदर मॉन्युमेंट उभं केलेलं आहे। अंबाळा परिसर तर तिथे सुद्धा ज्या प्रकारे दशरथ रायाच्या दशक्रियेचा जो कार्यक्रम दशक्रिया झालेल्या होत्या ते सगळे विचार करून शनी प्रभू श्री रामचंद्रजी तिथे दशक्रिया करत असताना साधू संतांसोबत पंडित लोकांसोबत ते सगळं चित्राद्वारे दर्शवण्यात आलेलं आहे। मॉन्युमेंट्सच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। रात्री जर तुम्ही अंबाड्याच्या परिसरात जर फिरलं तर तिथली लाइटिंग, तिथले रस्ते हे बघण्यासारखे असतात। अशा प्रकारचं चित्र रामटेक शहरात आहे। रामटेक शहराच्या सर्वांगीण विकास हे एकमात्र ध्येय आमचं आहे। आम्हाला जी सत्ता पाहिजे ती सेवेसाठी पाहिजे, इतर लोकांना सत्ता पाहिजे ती स्वार्थासाठी पाहिजे। हा फरक इतर आणि आमच्यात आहे। शिवसेनेचं ध्येयच हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वाला अनुसरून आम्ही काम करणारे लोक आहोत। समाजाचे जिथं जिथं प्रश्न असतील, जिथं जिथं समाजाच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सातत्याने आम्ही शिवसेनेचे लोक काम करणारे आहोत असा परिचय आमच्या संपूर्ण रामटेकात आहे। हो, शिवसेना 2 गटात विभाजली गेली आहे। शिंदे गट, उभाटा गट आणि तुम्ही शिंदे गटाकडून आहे। याचं काही नुकसान होणार आहे रामटेक? कारण की 2 खासदार राहून चुकले आहेत। शिवसेना 2 गटात जरी विभागले गेले आहे तर बाळासाहेबांचं जे होतं हिंदुत्व हा माझा श्वास आहे, प्राण आहे। हिंदुत्वच्या भरोशावरच शिवसेना स्थापन बाळासाहेबांनी केली होती आणि बाळासाहेबांचं म्हणणं होतं ज्या दिवशी काँग्रेससोबत मला दुकानदारी थाटण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझी राजकीय दुकानदारी बंद करून टाकेल, या प्रकारचं स्पष्टपणा बाळासाहेबांचा होता। आणि उद्धव साहेबांची शिवसेना ही काँग्रेससोबत गेल्यानं इथला जो शिवसेनेला मानणारा वर्ग आहे तो संपूर्ण वर्ग हा शिंदे साहेबांसोबत गेला, किंबहुना आशिष जयस्वाल साहेबांसोबत गेला। काय वाटतं की थेट चुरस जे आहे, लढत जी आहे ती कोणाबरोबर असेल की आहेच नाही? लढत आहे नाही आहे ही तर सर्वस्व जनता ठरवतो, पण रामटेकच्या जनतेने निर्धार केलेला आहे की शिवसेनेच्या लोकांना आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षांना या निवडणुकीत निवडून पाठवायचं आहे। कारण त्यांना माहीत आहे इथे राज्यमंत्री आहे, सरकारकडनं येणारा पैसा, राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब आहे। महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाब्याच त्यांच्याकडे आहे। सरकारमार्फत जो काही पैसा येणार आहे, जो काही निधी अवेलेबल होणार आहे, जो निधी आपल्याला खेचून आणायचा आहे, त्या पैशाच्या योग्य पद्धतीनं नियोजन करणारा कार्यकर्ता म्हणून विकेंद्र महाजन
आहे असा सगळ्यांचा समज आहे. प्रामाणिकपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता ही माझी ओळख असल्यामुळं रामटेकच्या जनतेने निश्चितपणानं ठरवून टाकलेलं आहे का शिवसेना आणि शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या नगराध्यक्ष निवडून आणायचा. या प्रकारचं चित्र रामटेक शहरामध्ये आहे.